ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. आपण लिहिली होती का रिॲक्शन ती, पण केलीच नाही का? केली होती. मग लिहिलंय तुम्ही का परत लिहायचं आहे ते? परत एकदा म्हणजे ते लिहा वाटलंस. ज्यांना लिहायचं त्यांनी लिहा, ज्यांनी जागा सोडली असेल त्यांनी राहू द्या. Alkene reacts with cold concentrated sulfuric acid forms alkyl hydrogen sulfate. बघा रिॲक्शन बघा. Alkene reacts with cold and concentrated H2SO4. बघा हे H2SO4चं स्ट्रक्चर आहे. तर हा जो OH आहे ह्या हायड्रोजनवरती असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं काय असेल निगेटिव्ह चार्ज. सो दिस निगेटिव्ह चार्ज म्हणजे हा झाला न्यूक्लिओफाईल तुमचा. हा काय झाला न्यूक्लिओफाईल. OSO3H हा काय झाला न्यूक्लिओफाईल. दिस विल अटॅक. हा कुठं जाईल तुमचा अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल. निगेटिव्ह पार्ट ऑफ अ रिएजंट गोज टू दॅट डबली बॉन्डेड कार्बन ॲटम विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. So the negative part of a reagent goes to that doubly bonded carbon atom which contains less number of hydrogen atoms. So according to Markovnikov's rule addition होईल बघा. अनसिमेट्रिकल अल्किन आहे आणि अनसिमेट्रिकल रिएजंट. सो मार्कोनिकॉफ्सला कंडिशन काय आहे अनसिमेट्रिकल अल्किन आणि अनसिमेट्रिकल रिएजंट. सो निगेटिव्ह पार्ट कुठं जाईल तुमच्या लेस नंबर ऑफ हायड्रोजनला जाईल. सो इथं जाईल काय मिळेल तुम्हाला CH3 CHOSO3H आणि हा CH2चं काय होईल CH3. हा हायड्रोजन कुणासोबत जाईल याच्यासोबत. मग कशाची होईल ती अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल. आता हे बघा हे H2SO4 आहे फक्त इथे लिहून दाखवलं मी त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. ठीक आहे कळतंय ना हे कळाली रिॲक्शन. जेव्हा तुम्ही H2SO4ची ॲडिशन करता तर त्यावेळेस तुमचा अल्किल हायड्रोजन सल्फेट फॉर्म होतो. दिस इज युअर अल्किल हायड्रोजन आणि हा SO4 आहे SO3 आणि हा O याला म्हणायचं हायड्रोजन सल्फेट. हा HSO4 मायनस हा जो आयन असतो याला म्हणायचं हायड्रोजन आणि हा SO4 म्हणजे सल्फेट हायड्रोजन सल्फेट काय म्हणणार याला. मग हा अल्किल ग्रुपला हायड्रोजन सल्फेट अटॅच झाला म्हणून याचं नाव काय येईल प्रोपिल. अल्किल ग्रुप कुठला आहे प्रोपिल हायड्रोजन सल्फेट. मग कॉमनली हा ग्रुप कुठला आहे प्रोपिल आयसो आहे. मग हा काय असेल आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. येते लक्षात कळालं ते लिहा ही रिॲक्शन.
लिहिली रिॲक्शन. खाली लिहा दिस इज इलेक्ट्रोफिलिक सब ॲडिशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक ही कुठली रिॲक्शन आहे? इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. HBrची रिॲक्शन बघितली ना आपण, मार्कोनिकॉप्स. कुठल्या टाईपची होती ती? इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन. सो ही पण मार्कोनिकॉप्स आहे, इथं पण ॲडिशन होते. सो दिस इज युअर इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. Product is formed according to Markovnikov's rule. Product is formed according to Markovnikov's rule. झाले. नेक्स्ट रिॲक्शन घ्या. ॲडिशन ऑफ वॉटर. ॲडिशन ऑफ वॉटर. ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. Hydration of alkene forms alcohol. Forms alcohol. बघा, ही ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन आहे. हायड्रेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ वॉटर. ॲसिड कॅटलाइज म्हणजे काय? इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. सो इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड कॅटलिस्ट आहे तुमचा. हा काय करतो? वॉटरची ॲडिशन करतो अल्किनमध्ये. म्हणून रिॲक्शनला आपण म्हणालो ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. ठीक आहे. मग हायड्रेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ H2O. ॲसिड कॅटलाइज्ड म्हणजे काय? इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. मग इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड आपण हायड्रेशनची ॲडिशन करतो अल्किनमध्ये. मग वॉटर काय आहे तुमचा? HOH. सो निगेटिव्ह चार्ज कुठं जाईल तुमचा? अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल कुठं जाईल? ह्या कार्बनला जाईल. लेस हायड्रोजन कुठं आहेत? ह्या कार्बनला. मग प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला? CH3OH आणि हा तुमचा CH3. सो OH कुठं अटॅच झाला तुमचा? अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल लेस नंबर ऑफला. इथं 0 आहेत, इथं 2 हायड्रोजन्स आहे. सो कुठं अटॅच होईल? OH इथं अटॅच होईल. आता ही जी रिॲक्शन आहे ना, ही आपण डायरेक्ट लिहिली. ही ॲक्च्युली काय होते? जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकतो तर आपल्याला हा प्रोडक्ट मिळतो अगोदर. हा वाला प्रोडक्ट मिळतो आणि मग तुमचा H2O अटॅच होतो इथं. मग हा OH आणि हा OSO3H निघून जातो आणि तुम्हाला प्रोडक्ट काय मिळतो? CH3CHOH CH3. येते लक्षात? म्हणजे हा जो H2SO4 आपण वापरला आहे तर हा काय करतो? हा अगोदर याच्याबरोबर रिॲक्ट होतो. ठीक आहे. OSO3H फॉर्म करतो आपण जो मागच्या रिॲक्शनमध्ये केला आणि मग नंतर वॉटर रिॲक्ट होतं. आत्ता आपण दाखवलं काय? डायरेक्ट वॉटर दाखवलं. कारण एनिवे असा पण तुमचा H2SO4 काय होत चालला आहे? निघूनच चालला आहे, तो निघूनच जातो. मग इथं नाही दाखवलं तरी चालेल. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही दाखवलेलं 2 स्टेप्समध्ये. बट ही ॲक्च्युअल रिॲक्शन 2 स्टेप्समध्ये होते. म्हणजे ॲक्च्युअल रिॲक्शन काय आहे तुमची? ही ॲडिशन ऑफ वॉटर. की अगोदर जेव्हा तुम्ही वॉटर आणि H2SO4 टाकता तर हा रिॲक्ट होऊन तुम्हाला हा प्रोडक्ट देईल आणि मग तुमचा वॉटर तिथं अटॅच होतो. मग तुमचा OH इथं अटॅच होईल. हा OSO3H आणि याच्यातला एक H तुमचा परत H2SO4 फॉर्म होऊन निघून जाईल. कळालं मी काय म्हणतोय ते? कळालं का? ठीक आहे. तुम्ही आता असं जरी लिहिलं 2 स्टेप्समध्ये तरी चालेल, असं जरी लिहिलं तरी करेक्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. फक्त मग ॲरोवरती कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. याचा मिनिंगच हा आहे की बाबा हायड्रोजन सल्फेट फॉर्म झाल्यानं मग वॉटर रिॲक्ट होऊन फायनल प्रोडक्ट आला. ठीक आहे. लिहा रिॲक्शन. ओझोनोलिसिस. ओझोनोलिसिस.
Alkene reacts with ozone. Alkene reacts with ozone. Form ozonide. Ozonide. Which on reduction with zinc in water decomposes to form aldehyde or ketone. Which on decomposes to form aldehyde or ketone. बघा थोडी किचकट रिॲक्शन आहे, लक्ष द्या इकडं. बघा हा जो ओझोनाइड आहे हा O3 आहे. बघा हा डबल बॉन्ड निघून जाईल आणि मध्ये तुमचा O3 अटॅच होतो. असा एक सायक्लिक कंपाऊंड मिळतो, याला म्हणायचं ओझोनाइड. ठीक आहे, दिस इज ओझोनाइड. हा डबल बॉन्ड जिथं कुठं असेल हा निघून जाईल आणि मध्ये काय होईल तुमचं हे O3 अटॅच होईल. हा जो सायक्लिक कंपाऊंड आहे याला म्हणणार आपण ओझोनाइड. ठीक आहे, दिस ओझोनाइड हा इंटरमिडिएट आहे. विच ऑन रिडक्शन विथ झिंक अँड H2O. झिंक हा तुमचा रिड्युसिंग एजंट आहे. हे काय आहे? रिड्युसिंग एजंट. इट रिड्युसेस ओझोनाइड. रिडक्शन म्हणजे काय आहे तुमचं? तर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन किंवा ॲडिशन ऑफ हायड्रोजन. सो काय होतं बघा की हा बॉन्ड इथनं ब्रेक होतो. बघा की कुठले कुठले बॉन्ड ब्रेक झाले, हा एक, हा एक आणि हा एक. ठीक आहे, काय राहिलंय बघा, बघा इथं CH2 आहे, याला मी 1 म्हणतो थोड्या वेळासाठी, याला 2 म्हणू आपण. सो बघा हा 1 नंबरचा कार्बन, त्याला काय अटॅच आहे? 2 हायड्रोजन. ठीक आहे, आणि खाली एक ऑक्सिजन अटॅच आहे बघा, बरोबर. आता हा ऑक्सिजन काय करतो, तर हा बॉन्ड जेव्हा ब्रेक होतो, हा बॉन्ड जेव्हा ब्रेक होतो तर हा इथं डबल बॉन्ड फॉर्म करतो. ठीक आहे, मग इथं काय येईल? डबल बॉन्ड हो. हा जेव्हा बॉन्ड इथनं ब्रेक झाला तर हा काय करतो इथं? बघा हा इथं डबल बॉन्ड फॉर्म केला, हा इथं डबल बॉन्ड फॉर्म करतो आणि हा निघून जातो. याने इथं डबल बॉन्ड फॉर्म केला, हा डबल बॉन्ड फॉर्म केल्यामुळे 4 व्हॅलेन्सी झाली बघायची. मग हा बॉन्ड इथं डबल बॉन्ड फॉर्म करेल. मग ह्या कार्बनला काय आहे बघा, CH2 आणि हा डबल बॉन्ड ऑक्सिजन, आणि हा बॉन्ड काय झाला इथनं ब्रेक झाला आहे. मग हा ऑक्सिजन आणि हा झिंक आपल्याला देईल ZNO. काय देईल? झिंक ऑक्साईड. ठीक आहे, मग इथं 2 अल्डिहाइड फॉर्म झाले बघा. हा मी ऑक्सिजन वरती लिहितो. मग काय फॉर्म झाले इथं? 2 अल्डिहाइड्स फॉर्म झाले. कळाली रिॲक्शन काय केलं ते? बघा परत एकदा सांगतो, जिथं कुठं डबल बॉन्ड असेल हा निघून जाईल आणि मध्ये तो सायक्लिक कंपाऊंड येईल, त्याला म्हणायचं ओझोनाइड. वेन रिॲक्ट्स विथ रिड्युसिंग एजंट, हा बघा हा जो बॉन्ड आहे हा उचलून इथं ठेवला, डबल बॉन्ड झाला. त्याच्यानंतर मग हा इथं आला, 4 बॉन्ड झाले, हा इथून उचलून आपण इथं डबल बॉन्ड फॉर्म केला यांच्या दोघांमध्ये. मग इथं डबल बॉन्ड 4 बॉन्ड झाले, मग हा काय होईल तुमचा? निघून जाईल. मग हा जो ऑक्सिजन आहे तुमचा कुणासोबत गेला? झिंकसोबत गेला. दॅट इज तुमचा झिंक ऑक्साईड. आणि इथं अल्डिहाइड किंवा कीटोन रिस्पेक्टिव्ह तुम्हाला प्रोडक्ट मिळेल, जर तुम्ही जो अकॉर्डिंग टू अल्किन घ्याल त्यानुसार. इथं आपण इथिन घेतला म्हणून अल्डिहाइड्स मिळाले, कीटोन पण मिळेल आपल्याला पुढं नंतर बघू. कळाली रिॲक्शन? लिहा एकदा, अजून एकदा दाखवतो वेगळं एक्झाम्पल घेऊन.
झाली रिॲक्शन. बघा अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. बघा डबल बॉन्ड निघून जाईल आणि मध्ये काय अटॅच होईल तुमचा O3. बघा इथं डबल बॉन्ड होता, काय अटॅच होईल ओझोन. हा असा अटॅच झाला बघा. ठीक आहे. मग हा बॉन्ड परत तुमचा इथं येईल. ठीक आहे. हा बॉन्ड इथं आला आणि हा तुमचा निघून गेला. ठीक आहे. सो इन प्रेझेन्स ऑफ झिंक अँड वॉटर. सो बघा इथं काय आहे CH3H, इथं काय आहे CH, इथं काय फॉर्म झाला आहे डबल बॉन्ड O. सो बघा डबल बॉन्ड O प्लस इथं काय आहे बघा CH3 CH आणि इथं काय फॉर्म झाला आहे डबल बॉन्ड O आणि प्लस झिंक ऑक्साईड. तर तुम्हाला काय मिळाला हा ॲसेटल्डिहाइड दॅट इज इथॅनॉल. काय मिळाला इथॅनॉलचे 2 मॉलिक्युल्स मिळाले. सो इथं 2 इथॅनॉल असं लिहिलं तरी चालेल, सेपरेट लिहिलं तरी चालेल, कारण सारखेच आहे दोन्ही पण. कळतंय मी का. आता समजा आपण क्रॉस घेतलं बघा एक CH3 CH डबल बॉन्ड CH3 CH3 असा आपण अल्किन घेतला. अगेन रिॲक्ट्स विथ ओझोन, डबल बॉन्ड काढून घ्यायचा. ठीक आहे. डबल बॉन्ड काढून घेणार, काय अटॅच करणार ओझोन. ठीक आहे. स्टेप्स फॉलो करायचे फक्त. झिंक इन H2O. बघा हा बॉन्ड इथं आला, डबल बॉन्ड फॉर्म झाला, हा बॉन्ड इथं आला आणि हा निघून गेला. ठीक आहे. काय मिळेल बघा सिक्वेन्सने जा. CH3 CH आहे, इथं काय फॉर्म झाला डबल बॉन्ड O प्लस इथं काय आहे CH3 C आणि याला परत काय अटॅच आहे CH3, इथं काय फॉर्म झाला डबल बॉन्ड प्लस काय मिळाला झिंक ऑक्साईड. सो बघा इथे एक अल्डिहाइड मिळाला, इथं कीटोन मिळाला. सो मिक्सचर ऑफ अल्डिहाइड्स आणि कीटोन मिळाला. डिपेंडिंग अपॉन तुम्ही कुठला अल्किन घेताय त्याच्यावरनं तुम्हाला कीटोन पण मिळेल किंवा अल्डिहाइड पण मिळेल. जर कार्बन कार्बन डबल बॉन्डला हायड्रोजन नसेल, बघा हायड्रोजन नसेल तर काय मिळाला कीटोन, आणि जर हायड्रोजन असेल तर काय मिळणार कंपल्सरी अल्डिहाइड मिळणार. येते लक्षात. मग याला जर तुम्ही इकडं आता समजा इकडं पण तुम्ही हे घेतला अल्किल ग्रुप तरी तुम्हाला काय मिळालं असतं मग कीटोनच मिळालं असतं. येते लक्षात. लिहा ही रिॲक्शन. बघा असा रिॲक्टंट आहे, असा अल्किन आहे. वेन रिॲक्ट्स विथ ओझोन काहीच नाही करायचं, फक्त स्टेप्स फॉलो करायचे. बघा डबल बॉन्ड काढून घेतला आणि डबल बॉन्डचे तिथं काय अटॅच होईल ओझोनाइड. बघा हा ओझोनाइड अटॅच झाला, बरोबर की नाही. हा इथं डबल बॉन्ड फॉर्म करेल, हा इथं करेल आणि हा निघून जाईल. सो विथ झिंक अँड H2O. बघा सिक्वेन्स फॉलो करा 1 2 3 4 5 आणि 6. बघा 1 2 3 4 5 आणि 6 बरोबर. फर्स्ट नंबरच्या कार्बनला काय आहे डबल बॉन्ड O. सो बघा इथं मी डबल बॉन्ड O देतो, इथं काय आहे एक हायड्रोजन. ठीक आहे. या कार्बनला काय आहे हायड्रोजन. 6 नंबरच्या कार्बनला काय आहे हा डबल बॉन्ड O अटॅच झाला आहे बघा, डबल बॉन्ड O, इथं काय आहे हायड्रोजन. झाला प्रोडक्ट. ठीक आहे. आणि हा झिंक आणि ऑक्सिजन काय मिळेल तुम्हाला झिंक ऑक्साईड. मग बघा हा किती कार्बन आहे 1 2 3 4 5 6. मग मी याला असं लिहू शकतो बघा. फर्स्ट नंबरला काय आहे COH. दिस इज हेक्झॅन डायल. हे फक्त असं का लिहिलं ते समजावं म्हणून लिहिलं. ठीक आहे. अदरवाईज त्यांनी काय केलं रिंग ओपन झाली, 6 कार्बनचा डायल फॉर्म झाला. मग दिस इज युअर हेक्झॅन डायल. कळालं का नाही. हे कळालं का. डबल बॉन्ड फक्त बघायचा, इकडं स्ट्रक्चर किती पण असू द्या त्याने काय फरक पडत नाही. कळतंय. समजा मी इथं कार्बन अटॅच केला, तुम्ही इथं करा, संपला विषय.
येते लक्षात. फक्त फोकस काय करायचं, चेंज कुठं आहे रिॲक्शनमध्ये, डबल बॉन्डमध्ये चेंज आहे. मग डबल बॉन्ड बघायचं. स्ट्रक्चर किती पण कॉम्प्लिकेटेड येऊ द्या, येते लक्षात. लिहा रिॲक्शन. बघा आता 2 ओझोन आहेत तुमचे, आपल्या 2 डबल बॉन्ड्स आहेत. काय होईल, दोन्ही डबल बॉन्ड्स निघून जातील बघा, बरोबर. आणि इथं काय फॉर्म अटॅच होईल, बरोबर. असं स्ट्रक्चर मिळेल. स्टेप बाय स्टेप जायचं, मग कन्फ्युजन होत नाही. आता हे स्ट्रक्चर डायरेक्ट बघितलं तर मग ते विचित्र वाटेल तुम्हाला. आपलं काय ठरलं आहे, डबल बॉन्ड काढायचा आणि मध्ये O3 अटॅच करायचं, येते लक्षात. सो स्टेप बाय स्टेप जायचं. काय होईल परत, झिंक ऑक्साईड, झिंक H2O. बघा इकडं फोकस करा अगोदर. इथं डबल बॉन्ड फॉर्म झाला, हा इथं झाला आणि हा निघून गेला. इथं बघा आता हा इथं अटॅच झाला आणि हा निघून गेला. सो बघा आता काय काय झालं, इथं तुमचं ZnO तर फॉर्म झाला आहे, 2 फॉर्म झाले. ठीक आहे, बॅलन्स करायला 2 घ्या इथं. बघा याला मी 1 2 आणि 3 म्हणतो. ठीक आहे, मग हे बघा हे 1 2 3. इथं 1ला काय अटॅच आहे, हा डबल बॉन्ड O. एक काय आहे इथं, हायड्रोजन. ठीक आहे, इथं 3ला बघा काय अटॅच झाला आहे, डबल बॉन्ड O H. ठीक आहे, आता इकडे या, हे काय आहे 4 5 आणि 6. बघा हे 4 5 6, दिस इज 4 5 आणि 6. 4ला काय अटॅच आहे, हा ऑक्सिजन डबल बॉन्ड झाला आहे, सो डबल बॉन्ड O H. 5 6, 6ला काय अटॅच आहे, हा डबल बॉन्ड O. बघा डबल बॉन्ड O H, खतम. सो काय मिळालं तुम्हाला, 1 2 3 प्रोपॅन डायल मिळाला. किती मॉलिक्युल्स मिळाले, 2 मॉलिक्युल्स. सेपरेट झाली ना आता ती ब्रांच. अगोदर एकच डबल बॉन्ड होता म्हणून ती चेन ओपन झाली, आता ती काय झाली, पूर्ण ब्रेक झाली. सो हाफ हाफ झाली ह्या 3 कार्बन्समध्ये आणि ह्या 3 कार्बन्समध्ये. सो प्रोपॅन डायल मिळाले बघा तुम्हाला. एकदा लिहा ही रिॲक्शन, मी परत सांगतो. बघा आता बेन्झिन रिंग घेतली आपण. इथं किती डबल बॉन्ड्स आहे बेन्झिन रिंगमध्ये, 3 डबल बॉन्ड्स आहेत. बघा इथं डबल बॉन्ड्स आहेत, बरोबर की नाही. काय करायचं आपलं, काय ठरलंय, डबल बॉन्ड काढायचा आहे. ठीक आहे, बघा हा डबल बॉन्ड काढला आपण. ठीक आहे, हा डबल बॉन्ड काढला आणि हा डबल बॉन्ड काढला. ठीक आहे, इथं काय अटॅच होईल, ओझोनाइड. डबल बॉन्ड जिथून निघणार तिथं काय अटॅच होईल, ओझोनाइड, बरोबर की नाही. इथनं एक काढला बघा, आणि इथनं एक काढला डबल बॉन्ड. सो हा झाला ओझोनाइड. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप गेलं ना तर काहीच अवघड वाटणार नाही बघा. नंतर मी तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगतो याला कसं लक्षात ठेवायचं, पण ती शेवटी सांगायला लागेल कारण अगोदर नाही सांगू शकत. मग रिॲक्शन कशी झाली आहे कसं कळणार तुम्हाला. मग झिंक ऑक्साईड बघा आता कसा फॉर्म होईल. बघा हा डबल बॉन्ड इथं फॉर्म झाला. ठीक आहे, हा इथं आणि हा तुमचा निघून गेला. कुठला पण ऑक्सिजन तुम्ही रिमूव्ह करू शकता, असं काही नाही. बघा हा इथं आला, हा इथं आला, हा निघून गेला. हा इथं आला, हा इथं आला, हा निघून गेला. ठीक आहे, सो काय काय मिळालं बघा आपल्याला आता. झिंक H2O. बघा याला 1 2 3 4 5 आणि 6. बघा 1 2 कडे जाऊ आपण. 1 2 असा आहे, बरोबर की नाही. इथं काय अटॅच झालं बघा, 1 2ला डबल बॉन्ड O. इथं काय आहे राजा, H. 2ला काय अटॅच आहे बघा, हा डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड H. असंच तुमचं 3 4 सेम, कारण बेन्झिन आहे, आयडेंटिकल आहे सगळं.
सो बघा थर्डला काय आहे, हा डबल बॉन्ड ओ, इथं एच, सो दिस इज युअर थर्ड, दिस इज 1 2. फोर्थकडे आहे, फोर्थकडं काय आहे, अगेन डबल बॉन्ड ओ एच. 5 6कडे आहे बघा. मी असंच का काढतोय, कारण ते असेच आहेत म्हणून काढतोय. ठीक आहे, तुम्हाला लक्षात यावं म्हणून. बघा 5ला काय आहे, हा डबल बॉन्ड ओ अटॅच झाला. 5th 6कडे या, 6कडे बघा हा ऑक्सिजन डबल बॉन्ड एच, संपला प्रोडक्ट. सो बेसिकली तुम्हाला काय मिळालं आहे, हा मिळाला आहे प्रोडक्ट. किती कार्बनचा अल्केन आहे, हा अल्डिहाइड आहे 2 कार्बनचा. 2 कार्बनचा म्हणजे काय आहे, इथॅन डायल. तिन्ही पण सारखेच आहेत बघा. किती मॉलिक्युल्स मिळाले, 3 मॉलिक्युल्स. आणि तुमचा 3 मॉलिक्युल्स ऑफ झिंक ऑक्साईड रिलीज झाला है ना. मी हे असं नाही लिहिलं, असं डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. हे फक्त तुम्हाला समजावं की बाबा हे असं इथनं आलं आहे, हे इथनं आलं आहे. येते लक्षात. किती पण डबल बॉन्ड येऊ द्या, कसं पण येऊ द्या स्ट्रक्चर, आपल्याला स्ट्रिक्ट राहायचं आहे की बाबा डबल बॉन्ड काढायचा आहे, O3 अटॅच करायचं. ठीक आहे, लिहा हे. मी जसे ओझोनाईड काढला ना, तसंच तुम्ही काढला पाहिजे सिक्वेन्सने. तुम्ही काय करता माहिती आहे का, त्याला ड्रॉइंग काढल्यासारखं काढता. इथून चालू केलं का, मग हे ऑक्सिजन, मग हे असं बघणार आहे, मग हे असं बघणार, हे करणार. हे रॉंग आहे. असं केलं तर तुम्हाला कधीच लक्षात राहणार नाही, कधी लक्षात पण येणार नाही. मी काय केलं होतं तसं तुम्ही करायला पाहिजे. काय करायचं, हे काढलं तुम्ही, हे काढून घ्या ना हळूच, तरच ते लक्षात राहील. आत्ता हे करता येईल, पण नंतर काय उमजणार नाही, लक्षात घ्या. कारण ही एक रिॲक्शन नाही, अजून खूप रिॲक्शन्स बघायचे आपल्याला. सो रिॲक्शनमध्ये चेंज काय झाला आहे तो नोटीस करता आला पाहिजे. चला करा हे. नाही हे सोपं आहे, सिक्वेन्सने जायचं. सगळे एक्झाम्पल सोपे. जी सिक्वेन्स आपली ठरली ना ती सोडायची नाही, लक्षात घ्या. पेन्सिलचा वापर केला तरी चालेल सुरुवातीला. तू पेनाचा वापर कर पण. हो सबस्टिट्यूएंट. तो ज्या कार्बनला आहे त्याला नंबरिंग दे ना, म्हणजे तुला लक्षात येईल तो कुठं अटॅच करायचा. नंबरिंग देऊन करा आणि स्टेप वाईज जा, 1 2 3 असं बघा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एकाला काय अटॅच आहे, 2ला काय अटॅच आहे, 3ला काय अटॅच. मग तो CH3 पहिल्या कार्बनला अटॅच होईल ना तिथे. बघू 1 मिनटं काय आलं तुझं. नाही हात काढ ना तू. फायनल प्रोडक्ट काय, हां बरोबर काढला आहे. मग किटोन नाही तो अल्डिहाइडच आपला. हां म्हणजे हे तो पॅरंट अल्डिहाइड आहे, तसा येईल तो, बरोबर आहे. ज्यांचं झालंय त्यांनी हे करा, झालंय त्यांनी करा. ज्यांचं झालंय त्यांनी करा, बाकीच्यांनी हेच करा अगोदरच.
व्हॅलन्सी बघ ना राजा, हायड्रोजन नाहीच आहे ना मग तिथं. व्हॅलन्सी बघ ना, व्हॅलन्सी हे बरोबर आहे. बघू एक मिनटं, असं कर, मला दिसत नाही. अरे नाही तू, हां बरोबर आहे. अरे नाही रे राजा, इकडे दे. इथं कार्बनची व्हॅलन्सी बघ बरं किती आहे, किती आहे. अरे असा मी तुला प्रश्न विचारला आहे, तू मला उत्तर सांगायचं किती आहे. मराठी कळत नाही का याला. इथं कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? हां, मोज बरं, 4 दाखव. किती झाली? इथं हायड्रोजन नाही आहे ना. बाकीचं बरोबर आहे. याचं आलं का प्रोडक्ट? बघा असं आलाय का? असे 3 मॉलिक्युल्स आलेत का बघा. याचे काही प्रॉब्लेम नाही. हे एच इकडं असू द्या, CS3 इकडं असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. असं आलाय का बघा, असं आलाय. सो बघा इथनं डबल बॉन्ड गेलेला, इथं ओझोनाइड फॉर्म होईल. हा इथनं बॉन्ड ब्रेक झाला, आणि हा प्रोडक्ट मिळेल. आता हे करा, चला केलं का? हे करा. चला झालं का? बघा 1 मिनटं इकडे लक्ष. इकडे नीट नीट लक्ष द्या. बघा असा कंपाऊंड आहे, याचं ओझोनोलिसिस करायचं. काय करायचं? डबल बॉन्ड आहे की नाही, ठीक आहे. दिस इज फायनल प्रोडक्ट. कळालं काय केलं आपण? दिस इज फायनल प्रोडक्ट. परत सांगतो, बघा असं आहे तुमचं प्रोडक्ट रिॲक्टंट, ठीक आहे. डबल बॉन्ड्स काय करा, काढून घ्या. जिथनं काढले तिथं डबल बॉन्ड ओ अटॅच करा आणि मध्ये प्लस द्या, संपला. ठीक आहे. इकडे डबल बॉन्ड आहे, इथं या. डबल बॉन्ड ओ प्लस डबल बॉन्ड ओ, खतम झाली रिॲक्शन. कळतंय मी काय म्हणतोय? काही किती पण असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. सायक्लिक असू द्या. बघा असा आहे, असं काहीतरी रिॲक्टंट आहे तुमचं. काय करणार? डबल बॉन्ड ओ काढून घ्या. डबल बॉन्ड काढणार, जिथनं काढलाय त्या कार्बनलाच डबल बॉन्ड ओ अटॅच करा. झाली रिॲक्शन. येते लक्षात? आणि व्हॅलन्सीसाठी फक्त बघून घ्यायचं. आता इथं बघा 1 1 2 3. सो इथं काय असणार आहे? ऑब्विसली हायड्रोजन असणार. ते इथं व्हॅलन्सी तर बेसिक तुम्हाला कळतच, त्याचा काय विषय नाही. कळालं हे? समजा बघा आता असा रिॲक्टंट आहे, असा रिॲक्टंट आहे,
ठीक आहे. काय करायचं आपलं, बरोबर, काय अटॅच करणार इथं, काढून घ्या, काय अटॅच करणार राजा, खतम. बघा हा एक प्रोडक्ट मिळाला, प्लस दिसवाला प्लस दिसवाला, खतम. काय रॉकेट सायन्स याच्यात, काहीच नाही. मग हे जरी तुम्हाला डायरेक्ट जरी प्रोडक्ट केला तुम्ही तरी जमताय बघा. मी मेकॅनिझम आता, कारण MCQ ला तर मेकॅनिझमची काही गरज नाही ना तुम्हाला, बट तरी पण ती एक्झॅक्टली झाली कशी ते आपण बघितलं. बट हे सोपं जातं बघा. मग तुमचे किती पण रिॲक्टंट असू द्या, सॉरी किती पण सबस्टिट्यूएंट अटॅच असू द्या, कितीही सायक्लिक स्ट्रक्चर असू द्या, त्याच्यात भानगडीत पडायचं का आपल्याला, नाही. इकडं बघा ना, समजा ह्या कार्बनला इकडं किती पण चेन मोठी असू द्या, आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट आहे का, नाही. आपल्याला इंटरेस्ट कशात आहे, फक्त डबल बॉन्डमध्ये इंटरेस्ट. सो तो काढायचा आणि डबल बॉन्डवर अटॅच करायचं त्याला फक्त. कळालं हे. जमेल का मग हे. खाली लिहा, ओझोनोलिसिस is useful in detecting position of double bonds. Position of double bonds in alkene or unsaturated hydrocarbon. In alkene or unsaturated hydrocarbon. Done. So this is useful for detection of double bond. So double bond कुठे आहे आपल्याला हे कळतं एक. दुसरी गोष्ट, दिस इज युअर ऑक्सिडेशन रिॲक्शन. आपण काय करतोय, डबल बॉन्ड्समध्ये ऑक्सिजन ॲड करतोय, म्हणून दिस इज ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. ठीक आहे. आता बघा मी एक सिंपल तुम्हाला रिॲक्टर देतो, मला फक्त प्रोडक्ट सांगा काय ना. चला फक्त प्रोडक्ट सांगा मला काय येईल. प्रोडक्टचं नाव सांगा म्हणजे बेसिकली, किंवा तुम्ही तिथं लिहिलं तुमच्या ह्याच्यात तरी चालतंय बघा. आता डायरेक्ट करा, ओझोनाइड वगैरे नका फॉर्म करू, फक्त मला प्रोडक्ट सांगा. सांगा नॉमेनक्लेचर काय येईल. सांगा रे काय येईल. 2,2-डायमिथिल प्रोपॅन डायल, आणि हा काय आहे, सिम्पली प्रोपॅन डायल, नाही सॉरी 1 2 3 4 5 पेंटॅनोन. सो 2 पेंटॅन 2,4 डायॉन, 1 2 3 4 5 2,4, बरोबर असं आलंय. आता नसेल आलंय का हे, याच्यापेक्षा सोपी काही ट्रिक नाही बरं का. तर अजून काही सोपी लागत असेल तर नाही आहे, मग हे बघा हे जमत आहे. तुमच्या याने करा, काय म्हणतात मेकॅनिझमने करा पूर्ण ही रिॲक्शन. ठीक आहे. आणि बाहेर निघायचं नाही कोणी, इथंच थांबायचं.
म्हणजे लेक्चर झालं आहे आत्ता, बाहेर तुम्ही जायचं नाही आत्ता लगेच.